डेव्हिल कार्डनं सुरुवात आहे असं दाखवते. नेगेटिव्हिटी एनर्जी आणि तुम्हाला कोणीतरी भूलभुलैयामध्ये पाडणार आहे. प्रलोभन मिळणे, दिखावे मिळणे, काही ठग लोक तुम्हाला संपूर्ण फोनवरती चर्चा करणे, तुमचं फोन रेकॉर्डिंग होणे आणि नंतर तुम्हाला फसवणं जाणं. म्हणजे असे काही वाक्य बोलू नका फोनवरती, तुमचे फोन रेकॉर्डिंग्सला जातील किंवा काही असं मिसमॅच होणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला नंतर बंधन येऊ शकतं. त्यामुळे या आठवड्यामध्ये वृषभ राशीने खूप सांभाळून राहायचं आहे. पैशाची देवाणघेवाण मोठ्या स्वरूपात होणार आहे. जर तुम्हाला ते मान्य नसेल तर करू नका, नंतर तुम्हाला त्रास होईल. म्हणजे हे लाच रिश्वतवरती आहे. जर कोणी घेणार आणि सापडले तर नंतर जेल यात्रा फिक्स आहे. या आठवड्यामध्ये तसं काही करू नका. 27 नंबर 9 नंबर मंगळचा आलेला आहे असं दाखवते की क्लॅरिटी तुमच्या माइंडमध्ये जोपर्यंत होत नाही, विश्वास जिथं बसत नाही तिथे पाय ठेवायचा नाही आहे. आणि या आठवड्यामध्ये देव उपासना कंटिन्यू करा, ज्याच्यामुळे तुमची इनर स्ट्रेंथ चांगली राहील. मिथुन राशी.
कुंभ राशीला राणीचेच कार्ड आहे, तिघे नेगेटिव्ह कार्ड नाही आहे, पॉझिटिव्ह कार्ड आहे आणि असं कॉम्प्रोमाइज कार्ड पण नाही आहे, ओरिजिनल कार्ड आहे. असे दाखवतात की ठरलं म्हणजे ठरलं. आता तुम्ही ठरवायचं आहे, लग्न ठरवायचं आहे, घर घ्यायचं ठरवायचं आहे, करिअर ठरवायचं आहे, काय ठरवायचं आहे. आणि वाहन प्रत्येकाच्या घरामध्ये जे अपेक्षित आहे कसा ना कसं स्वरूपात महिना 2 ॲडजस्टमेंट होणार आहे. म्हणजे वाहन तर येणार आहे, दिसत आहे. आणि घरामध्ये मानसिक स्थिती ज्यांची बरी नाही आहे त्यांना पण हळूहळू सुधारणा आहे. वैयक्तिक ज्यांचं मन खूप दुःखी आहे, बोलू शकत नाही आहे, मनातलं मनात ठेवतात, काही स्त्रिया, काही पुरुष, काही मुलं आणि काही मुली, हे या घरामध्ये वातावरण ज्यांचं आहे त्या लोकांनी शिव उपासना किंवा एखादा मंत्राचा उपासना चॅन्टिंग केलं, या आठवड्यामध्ये फरक पडेल. खूप नेगेटिव्ह कार्ड आहे, त्यांना देव उपासना करावी लागणार आहे. 3 नंबरचं कार्ड आहे, असं दाखवते की काही कलर कॉम्बिनेशन तुमचे जर चुकत असेल, सणावाराला जास्त काळं घालत असाल तर बंद करा, तुम्हाला त्रास होताना दिसत आहे. मीन राशी. मीन राशीच्या घरामध्ये मोठी उलाढाल आणि मोठ्या लोकांची वर्दळ वाढलेली आहे आणि तुम्हाला समाजामध्ये मोठं नाव मिळताना दिसत आहे. इथे असं वाटतं की मुलांची प्रगती, फ्रस्ट्रेशन दूर झालेलं आहे, रिलॅक्समध्ये कुठंतरी फिरायला जायला निघालेलं आहे. मग माहेरी जाऊ शकता, फ्रेंड्समध्ये जाऊ शकता, पर्यटन करू शकता, परदेश गमन जाऊ शकता. कार्ड पूर्ण पॉझिटिव्ह आहे, हिरती फिरतीचे आहे, मनी लक आहे, परंतु जपून पैसा खर्च करा. इथं पैसा जास्त खर्च केला तर नुकसान पण होऊ शकते, बजेट बिघडू शकतं. त्यामुळे या आठवड्यामध्ये मीन राशीने थोडंसं सांभाळायचं आहे. लकी नंबर काय म्हणते? 5 नंबर. देवाने दिले म्हणून सगळंच उडवायचं नाही आहे. 5 नंबर लकी नंबर बिझनेसला ओके आहे, घरामध्ये ओके आहे. मिसिंग नंबर ज्याच्या 5 आहे त्या लोकांना रेमेडी करायची गरज आहे. हे होतं 12 राशीचं भविष्य. आता आपण बघूया या आठवड्यामध्ये कुणाचा वाढदिवस आहे, त्यांचे कार्ड्स काय येतात. वार्षिक शुभेच्छा तर दिल्यानंतर कार्ड काय म्हणतात बघूया. की तुमच्या वाढदिवसाच्या दिवसापासून तुम्हाला आता हँगमॅन स्थितीमधनं बाहेर यायची वेळ आलेली आहे. काही लोकांच्या घरामध्ये असं दाखवते की परिस्थिती बदललेली आहे पण तो स्वभाव बदलत नाही आहे, राहणीमान बदलत नाही आहे, शैली बदलत नाही आहे आणि तुम्हाला तुमच्या वास्तू जीवनामध्ये जे काय चेंजेस करायचे ते होत नाही आहे. वर्षभराची वेळ दिलेली आहे, हळूहळू टप्प्याटप्प्याने बदलून घ्या. कारण जिथे पैसा आहे तिथे थोडंसं मॅनर्स येणार, प्रॅक्टिकल तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे. आणि इथे असं दाखवते की जस्टिस करा स्वतःबरोबर. किती वर्ष एका परिस्थितीमध्ये आहे आणि अचानक तुमची परिस्थिती बदलली तर त्याचा उपभोग पहिला घ्या. काही लोकांना असं असते की आम्ही जे जीवन जगतोय तेच जीवन बरोबर आहे, परंतु नवीन सून आली आहे, मुलगा लग्न झाला आहे, त्यांची काही इच्छा आहे, आकांक्षा आहे, तर त्याच्यावरती तुम्ही तुमचे रूढीचुस्त नियम पालन करून देऊ नका. त्यांना फ्रीडम द्या. आमच्या घरात हे चालत नाही, ते चालत नाही, असं चालत नाही, हे सगळं आता बाजूला ठेवा. वर्षभरासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही कायदे नियम पूर्णतः पालन करायचे आहे आणि हेल्थ अतिशय दुरुस्त करावी लागणार आहे ज्यांची खराब आहे. जे लोकांनी आता वजन वाढवले किंवा कमी केलं आहे त्यांना तिथं स्टेबिलिटी राहणार का नाही गॅरंटी नाही आहे. सांधेदुखी त्यांना दिसत आहे. म्हणजे इतकं पण व्यायाम करू नका की ज्याच्यामुळे सांध्यामध्ये झीज लागेल. देव उपासना आवडत्या देवाची करा. जिथे तुम्हाला मंत्र उपचार आवडते मंत्रोपचार करा. दान करायला आवडते दान करा. आणि जिथं तुम्हाला असं वाटते की मी एक गुप्त दान देऊ इच्छितो, ज्यांना पण समाजासाठी द्यायला तयार करा. गोड गोड जेवण सगळीकडेच देतात लोक. काही गरजू लोकांना पाठ्यक्रम पुस्तकं हे जर तुम्ही दिलं तर तुम्हाला वर्षभरामध्ये फायदा आहे. प्रत्येक दिवशी त्याची गरज आहे. वर्षभरामध्ये 2 वेळा द्या. आणि घरामध्ये किचनमध्ये जेवायला चालू करा. बस एवढं या वर्षापासून चालू करा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. हे होतं 12 राशीची भविष्य वाढदिवसाची माहिती. आता मेन पॉईंट आपला आहे तो पॉझिटिव्ह टिप्स. परवा आपलं बोलणं झालेलं स्विच नंबर स्विच वर्ड्स ह्याच्यावरती. आता ह्याच्या पलीकडे पण अजून एक सायन्स आहे. तो सायन्स आहे आपला मनोसायन्स. म्हणजे आपण जे बोलतो ते काही वेळा खरं होतं. खूप लोकांना अनुभव आहे. आपण जे विचार केला ते वस्तू समोर येते. काही लोकांना लगेच येते, काही लोकांना थोडी दिरंगाईनं येते, पण ती वस्तू येते म्हणजे येते.
आणि तसंच काही लोकांच्या घरामध्ये घडत असतं. तर हे जे आपल्याला सायन्स आहे डोक्यामध्ये इंट्युशन पॉवरचा, तो डेव्हलप करायसाठी काय करायचं, म्हणजे तुम्हाला तुमच्या कारकिर्दीमध्ये आणखीन पुढं जायला कशी प्रयोजन करायचे हे शिकवते. सर्वप्रथम स्वतःला, आता मी समजा केतना आहे तर मी केतना शेट आहे, मला हे प्रसिद्धी पाहिजे आहे, मला हे पाहिजे आहे, हे सगळं आपल्याला पाहिजे आहे स्टेजमध्ये माहीत आहे आतमध्ये. पण तुम्हाला मिळालेलं आहे या पोझिशनमध्ये तुम्ही चॅन्ट कराय की मला हे मिळालेलं आहे, माझी एक्झाम चांगली गेलेली आहे, रिझल्ट 100% लागलेला आहे. कमी म्हणायचंच नाही की मला 50 लागलेत, कारण हे युनिवर्स देणार आहे. तुम्ही त्याच्या समोर कमी लेखायचंच नाही स्वतःला. आणि तुम्ही ज्या इच्छा आकांक्षा तुमच्या मनामध्ये घोळत राहणार त्या प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर त्या एक दिवस तुमच्या समोर येणार. आणि असेच अनुभव खूप लोकांना आलेले आहेत. ह्याच्यातला माझा पण स्वतःचा एक अनुभव आहे. ज्यावेळी एखादी पदवी पाहिजे असते किंवा प्रमोशन पाहिजे असते तर तुम्हाला त्या प्रमोशन त्या पदवीचे विचार मनामध्ये करायचे आहे. ती पदवी घेणारी पुढची व्यक्ती, मागची व्यक्ती, पदवी घेणारे मोठे मोठे लोक, त्यांचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर जायला पाहिजे. अवॉर्ड्स, नेम अँड फेम, करिअर, पैसा, गाडीचं पण चित्र तुमच्या डोक्यातनं वारंवार जायला पाहिजे जी तुम्हाला घ्यायची आहे. पैसे, अमाऊंट, रक्कम, नंबर मनामध्ये चॅन्ट करायला पाहिजे. 20,000 पगार आहे, मला 50 मिळायला लागलेला आहे, बोला. परिस्थिती माहीत नाही आहे होणार किंवा माहीत नाही आहे, परंतु तुम्ही बोला, मी सांगते ते होणार. कारण तुमची एनर्जीला, युनिवर्सची एनर्जीला तो नंबर समजमध्ये येतो 50,000. आणि ती फ्रिक्वेन्सी तुमच्या माइंडमध्ये येते आणि असे कामं मिळत जातात की तुम्हाला ते 50,000 मिळतात. असे बरेचसे लोकांना अनुभव आहे, भरपूर. मग मुलांना तुम्ही हे शिकवा, उठल्या निगेटिव्ह काहीही बोलायचं नाही. अतिशय आमच्या घरामध्ये खर्च होतो हा शब्द वापरायचा नाही आहे. खर्च शब्दाच्या ऐवजी इन्व्हेस्टमेंट वापरा. आमच्या घरामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट होते. खर्चच आहे पण त्याचा शब्द इन्व्हेस्टमेंट करा, कारण खर्चाला रिटर्न नाही, इन्व्हेस्टमेंटला रिटर्न आहे. मग एनर्जी तुम्हाला ते रिटर्न देणार. मुलांच्या पाठीमागे आमचं खूप इन्व्हेस्टमेंट होत आहे, बरोबर आहे, ते मुलं रिटर्न देणार. आम्हाला कामामध्ये खूप पळापळ करावी लागते, आमची बॉडीची, माइंडची आणि एनर्जीची खूप इन्व्हेस्टमेंट होते, खर्च होत नाही. जसे तुम्ही वर्ड्स वापरणार तशी तुम्हाला एनर्जी येणार. आणि हे प्रत्यक्ष करून बघा. 43 डेज तक एक स्विच वर्ड, एक पॉझिटिव्ह थॉट्स आणि एक नंबर चॅन्टिंगला घ्या. आणि तुम्ही बघा, तुम्हाला 44व्या डेजला एक तर चमत्कार घडतो म्हणजे घडतो. एक विश पूर्ण होणार म्हणजे येणार. इथं बसून अमेरिकेला पोचले असं करायचं नाही. जे तुमच्या कॅपॅसिटीमध्ये आहे तेवढंच, तुमची क्षमता आहे त्याच्या बाहेर जायचं नाही. परंतु नंबर्स मोठेही चूज करायचे. तुम्हाला कधी पगार वाढ पाहिजे असेल तर तुम्ही तो आकडा जो सीईओला देतात तो आकडा मनामध्ये आणा. सर्वात जास्त पगार घेणारी कंपनीमध्ये जी व्यक्ती आहे त्याचं नाव आणि त्याचा आकडा तो चॅन्टिंगमध्ये यायला पाहिजे. तर तुम्हाला त्यापर्यंत पोचण्याची एनर्जी मिळेल आणि तुम्ही एक दिवस तिथं पोचता. हे एक प्रक्रिया आहे आणि करत राहा. सगळे मोठे लोक छोटे छोटे काम करून विचारांना मोठे झालेले आहे. तर तुम्हाला पण हे करायचं आहे, मुलांना पण शिकवायचं आहे. स्त्रियांनी किचकिच करायची नाही आहे. तुमची ज्या घरामध्ये चिडचिड होते मला पण माहीत आहे, माझी पण होत असते, परंतु ते चिडचिड शब्द घरातनं काढून टाका. सगळे चिडके स्वभावाचे होणार, बार्किंग डॉग होणार सगळे. कोणी कोणाला ऐकणार नाही, भाऊ 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 करत राहणार. त्याच्याऐवजी म्हणा की माझे स्वीट खर्च होत आहे, म्हणजे गोड खर्च होत आहे. तुम्ही तुमच्या मुलांना मोठे करता, खायला देता, प्यायला देता, त्यांच्यासाठी खर्च करता, ते स्वीट आहे, ते तुम्हाला करणं आवडीनं आहे, ते चिडचिड नाही म्हणू शकत. आणि जितकं तुम्ही त्याचा रिव्हर्स शब्द गोड बोलाल इतकं तुम्हाला चिडचिड कमी होणार. आता डायबिटीस एक पेशंट आहे, त्यांना डायबिटीस कमीच होत नव्हतं, त्यानं रिव्हर्स चॅन्टिंग केलं.
की मी एकदम बरा चाललेलो आहे, माझा डायबिटीस जड मुळातनं गेलेला आहे, मला डायबिटीस नाहीच. किती कोणी म्हटलं की तुमचं डायबिटीस कसं आहे, हे म्हणायचं मला कुठं डायबिटीस आहे, मला नाही आहे. आणि खरं सांगते 1 वर्षानंतर अशी त्यांची उपाययोजना आपोआप चालू झाली. आता त्यांना डायबिटीस नील आहे. हेच नुसतं पॉझिटिव्ह थिंकिंगमुळं झालं आहे. कोणी म्हटलं तुम्ही कसे आहात तर रडगाडं चालू, घरात हे बरं नाही, धान्य संपले, पैसे नाही, हे अडचण आहे, ते अडचण आहे, घर होत नाही, हे होत नाही, बंद. सरळ सांगायचं सगळं छान चाललेलं आहे. शॉर्ट अँड स्वीट आन्सर. कोणाला इच्छा पण व्हायला नको की तुमच्या घरात काय चाललं ते खोदून खोदून विचारायला पाहिजे. शॉर्ट अँड स्वीट आन्सर द्या. सगळं चांगलं चाललेलं आहे, बंद शब्द वापरायचा नाही. आणि रिस्ट वॉच, वेळ सारखं बघायचा. आणि आमचा वेळ वाईट आहे, वेळ वाईट आहे, वेळ वाईट आहे, वेळ वाईटच राहणार. घड्याळ हातामध्ये चांगल्यासाठी असतो, वेळ चांगला आणण्यासाठी असतो. तर वेळ माझी चांगलीच आहे म्हणायला सुरुवात करा. किती विद्यार्थींनी आता मी रिझल्ट्स बघणार आहे, त्याच्या अगोदर आई वडील म्हणतात की आमच्या मुलग्यांची वेळच वाईट आहे, त्यांनी काय केलंच नाही, हे आई वडील म्हणतात. तुम्ही मुलांवरती श्रद्धा ठेवा, जर तुमचीच मुलं आहेत तर, प्रेम आहे तर. आणि बघा, जे सक्सेस तुम्हाला पाहिजे ते चॅन्टिंगमुळे मिळणार आहे. आणि हे संशोधनचा विषय आहे. पहिल्याच्या लोकांना हे बोलून बोलून मिळालेलं आहे. कधी पण आशीर्वाद देताना ते लोक म्हणायचा दूधो नाव पुतो फलो. फल्लेत की एका घरात 12-12 भावंड होते आणि दूध दहीनच आंघोळ करत होते, इतका पैसा होता. तुझ्या तोंडात तूप साखर सारखं आपण म्हणतो लोकांना. काही गोड बातमी आली तर किंवा कोण देणार असेल तर ते तूप साखर खाऊन बाहेर पडत होते आणि गोड न्यूज घेऊन येत होते. मग असे तुम्ही वर्ड्स यूज करा आणि पाठीमागचं थोडं रिसर्च करा काय काय ते लोक म्हणत होते. बस एवढंच करायचं आहे. ह्याच्यावरती आपण पुढं पण तुम्हाला थोडं नॉलेज देते. हे कसं आहे, काउन्सिलिंगचा एक भाग आहे. आणि हे जर मी तुम्हाला आता शिकवलं, तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं, घराची प्रगती निश्चित आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जेंट्स लोकांना पण एक सवय असते की मला घरात आल्यानंतर शांतता नाही आहे. शांतता नाही आहे हे शब्द म्हणायचं बंद करा. बायको त्रासात आहे, तुम्ही त्रासून येता, मुलांचा किटकिट असतो, पगार कमी आहे, घर चालवायचं अवघड आहे, परिस्थिती बिकट आहे, सगळं मान्य आहे. तुम्ही जगताय ना, श्वास घेताय ना, मग तुम्हाला शांतता कमी कुठे आहे? जे मुर्दा आहे ना त्यांना शांतता आहे, ते कायमचे शांत आहे. आणि तुम्ही हे वर्ड्स यूज केल्यामुळं तुमच्या घरातली शांतता कमीच होणार. हळूहळू हळू डिस्टन्समध्ये लोक येणार तुम्हाला. माझ्या घरात मी प्रसन्न आहे, खूप समाधानी आहे. माझी घराची जे परिस्थिती देवाने दिली आहे ती मला हरी इच्छा मान्य आहे. कोणी काही विचारेल तर सांगा हरी इच्छा. आणि बघा हरीची इच्छा तुमच्यावर कशी होते. म्हणजे थोडंसं आपण बोलण्यामध्ये चेंजेस केले तर किती फरक पडू शकतो हे आपण नुसतं बघितलं. आता पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण आणि काही नवीन टॉपिकवरती डिस्कस करूया. हे माझं एक काम आहे की मी तुम्हाला शिकवते आणि मला खूप आवडते. आणि तुमच्या घरात खुशी आली तर मला पण खुशी मिळेल. तर प्रतीक्षा करा केतना शेट्टी कार्यक्रम टॅरोमाणीमध्ये. धन्यवाद.